नगर तालुक्यातील शहापूर या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य विष्णुदत्त महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील 7वा दिवस संपन्न झालाय। महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे, त्या माध्यमातून धार्मिक कार्याचं आयोजन मोठ्या प्रमाणात होत असतं। शहापूर गाव हे धार्मिकतेचं केंद्र आहे। ग्रामस्थांच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमाचं आयोजन केलं जातं। या माध्यमातून आजच्या युवा पिढीला संतांच्या विचारांची देवाणघेवाण होत असते। त्यामुळे मनुष्य आपलं जीवन आनंददायी जगू शकतो। प्रत्येकाने समाजात वावरत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सामाजिक कर्तव्य पार पाडावं, त्यामुळे समाजाला आनंद मिळेल। समाजातील वाईट प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून चांगलं काम उभं करा। संतांनी वृक्षाबद्दलचं महत्त्व समाजाला पटवून सांगितलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे या माध्यमातून प्रत्येकानं 2 वृक्ष लावून त्याचं संवर्धन करावं। फोटोपुरतं वृक्ष लावून चालणार नाही, तर त्याचं जतन करावं। दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल असं कार्य आपल्या हातून घडावं। सध्याच्या युगात युवक मोबाईलकडे वळालाय, त्यामुळे दिवसेंदिवस आपली संस्कृती आपण विसरत चाललोय। आपल्या संस्कृतीचं जतन होण्यासाठी आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होणं गरजेचं आहे। या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल। याचबरोबर आजचा युवक व्यसनाकडे आकर्षित झालाय। व्यसनापासून लांब राहण्यासाठी समाजात जागरूकता होणं गरजेचं आहे, असं श्री नवनाथ कथेच्या दरम्यान श्री गोपालक नंदकिशोरजी महाराज बोधेगावकर यांनी सांगितलं। प्रतिनिधी अनिकेत गवडी, न्यूज टुडे 24, अहमदनगर। आणि बसल्यावर ते गोरक्षनाथ सांगितलं, सुंदर छबी आमच्या नानासाठी एक वेळेस बघितलं का किती सुंदर दिसत आहे। आपण फक्त नाथ फोटो पाहत होतो, आज नाथ आपल्या आश्रमात आले। तसं तसं शबरीच्या आश्रमात राम आले। राम जी का आवन होगा, घ्यायचं का? शबर के कोठिया आंब्याचं वन आहे सगळं म्हणजे हो। अरे ते भुका खूप लागल्यात ना, तेवढे आंबे काढले असते तर बरं झालं असतं। 700 शिष्य होते कानिफनाथजवळ। किती? ठीक आहे गुरुजी, काहीच हरकत नाही। ए शिष्यानो जा ते आंबे काढून या। गोरक्ष म्हणलं तसं नाही, बोले मग आंबे इथं आले पाहिजे। काय म्हणले? न तोडता आंबे इथं आले पाहिजे। ज्याचा गुरु पॉवरफुल, ज्या लक्षात घ्या काय तिथे परीक्षा पहा महाराज। तुमचे गुरु कोण म्हटला? गोरक्ष कानिफाला। तुझा गुरु सांग काय? म्हणजे माझा गुरु जालिंदरनाथ। तुमचा? म्हणजे माझे मच्छिंद्रनाथ। ठीक आहे, मग एक काम कर ना, काही शिकवलं असत ना, गोरक्ष म्हणतात कानिफाल। अरे काही शिकवलं असत ना तुला गुरुनी, आणि मग शिष्य पाठवून कशाला आणतो इकडे आंबे? मग तसे एवढे ठीक आहे। आणि तेवढ्यामध्ये या ठिकाणी 2 जण बसले। कानिफनाथाने आपल्या धुळीतली उदी बाहेर काढली, नुसती टाकली। सगळे आपले आले। 700 शिष्यासह दोघांनी खाल्ले। पोट भरले, परत मागून घेतले, पण 4 ते पोट भरून त्या ठिकाणी एक झालं। काही आंबे उरले, भूक शांत झाली महाराज। काहीची भूक शांत होत नाही प्रपंचातली, ती फक्त परमार्थिक क्षेत्रात आल्यावरच शांत होते। ज्याचे भोग प्रपंच उरले गावामध्ये येत होते ते सिद्ध महात्मा दुसरे तिसरे कोणी नसून माझे गुरु जालिंदरनाथ आहे। आणि तो माझ्या गुरुला
आडामध्ये टाकलं, वरून घोड्याची लीड टाकली. राग आला महाराज, पण संतांचं हृदय लोण्यासारखं आहे महाराज. काही म्हणा तुम्ही. पाय धरले गोपीचंदाने, महाराज मला माफ करा, मला माफ करा. आणि एक सांगू, किती चुका करा महाराज प्रपंचात, आणि एक फक्त अभंग निवडायचा, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, जामीन कोणासाठी, शनिवार पाहून आत ठेवणाऱ्यांसाठी. नाही कळलं? हा फॉर्म्युला आहे बरं का. शनिवार पाहून आत ठेवणे म्हणजे रविवारी सुट्टी आणि मग सोमवारी बाहेर. ती म्हणतात हे का सांगता आम्हाला, नास्तिकाला असंच उत्तर द्यावं लागत असतं. लई नडला महाराज, परमार्थिक क्षेत्राला शनिवार पाहून आत ठेवून द्यायचं. ओके, स्वागतम रविवार. इकडे एक सांगतो महाराज. राजा म्हटले काय करावं लागेल, लवकरात लवकर सांगा. आणि तेवढ्यामध्ये राजाने एकच सांगितलं महाराज. काय? राजाने एक सांगितलं, हे बघ राजा, कानिपनाथ आणि गोपीचंद एक ठिकाणी आले, सांगू लागते एक काम करावं लागेल, 5 धातूचे पुतळे तयार करावे लागतील. नानाला बोलवा, नाना बाहेर या. 5 धातूचे पुतळे. माझ्या गुरुचा तू अपमान केला, माझ्या गुरुला तू या ठिकाणी या लिदेमध्ये टाकलं, वरून घोड्याची लीद टाकली. हा पहिला तो माझा अपराध आहे, परंतु माझ्या गुरुची भेट मला या ठिकाणी आज होणार, नाही तर तुझं नगर पूर्ण पालथा करून टाकलं असतं महाराज. तेवढ्यामध्ये ऐका ना, एक नगर असं पालथ झालंय बरं का. ते म्हणतात कोणतं, तुमच्या जवळ आहे. पूर्वीचा इतिहास मला ते शब्द आठवलं म्हणून सांगतो. आपलं बुरहानगर आहे ना, बुरहानगर, ते बुरहानगर आहे ना, ती नगरी अशी पालखी झालेली. अजूनही जर समज खोदकाम केलं तर उलटे दरवाजे निघतात बाहेर. असं तिथं ज्यावेळेस मी थांबलो होतो 10 वर्षाच्या कालखंडाच्या अगोदर, तिथं देवी आहे ना, तुळजापूरचं ठाण आहे ते. बाणेश्वर म्हणजेच भगवान शिवजी. तिथे या ठिकाणी तेल्याच्या घरी मा पार्वतीने जन्म घेतला होता. काय घेतला होता? मा पार्वतीने जन्म घेतला होता. थोडीशी मोठी झाली, सुंदर कन्या मा पार्वती. मी गोपीचंद राजा, गोपीचंदाय आग्नेय स्वाहा. पुतळा उभा केला, तो पुतळा पेटला, धार 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 पेटला. गोपीचंद्राच्या आधीकडे कानिपनाथाने सांगितलं, तसं झालं असतं गोपीचंद, पुतळ्यावर वागलं म्हणून जमलं तर उभा पेटला असता. पुन्हा दुसरा पुतळा नेऊन ठेवला, सोन्याचा पुतळा जाळला, नंतर दुसरा ठेवला, लोखंडाचा ठेवला, पुन्हा एक खोरं मारलं. आतून आवाज आला विहिरीत, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? गोपीचंदाने आवाज, मी गोपीचंद राजा, गोपीचंद राजा सैन आग्ने गोपीचंदाय स्वाहा. दुसरा पुतळा पेटला महाराज. कानिपनाथ महाराज फक्त हे बघत होते. म्हणजे बघितलं का गोपीचंद, माझ्या गुरुची ताकद किती आहे. राजा 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 तिसऱ्या वेळेस आवाज दिला, वरून खोरं टाकलं आणि तिथे मात्र चांदीचा पुतळा उभा केला आणि बाजूला झाली. कोण? गोपीचंद. आतून आवाज आला,
कौन है? कौन है? कौन है? मी गोपीचंद अग्नेय स्वाहा. गोपीचंद असेल तर जळून जाईल. पुन्हा तिसरा पुतळा पेटला महाराज. गोपीचंद राजा लट 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 कापू लागले. म्हटले तर मी वरती आलो असतो आणि हे जर पुतळे नसते ठेवले तर बिगर पेट्रोलचा डिझेलचा पेट्रोल असतो. म्हटले एका क्षणात पेलो असतो. अरे संत बरोबर होते म्हणून मी जिवंत आहे. त्याला ही भाषा समजली त्यालाच कळाली महाराज. मी आज या ठिकाणी जिवंत आहे. मी माणूस म्हणून जगतो. संत आहेत म्हणून मी माणूस म्हणून जगतो महाराज. चौथा आवाज कानिफाने सांगितलं जा लवकर वरती जा आणि फक्त खोरं टाकलं माग आहे आणि पुतळा उभा कर. गोपीचंद राजा पुन्हा वरती गेले. खोरं टाकलं माग आले पुतळा उभा केला. कोण है? मी गोपीचंद. गोपीचंद अग्नेय स्वाहा. या ठिकाणी चौथा सुद्धा पुतळा पेटला महाराज. गोपीचंदाने विचार केला 4 पुतळे पेटले आता शेवटचा शिल्लक आहे. एवढ्यामध्ये परत गेले. ते पुतळे सुद्धा आपोआप खाली पडतात महाराज. त्याला कोणी पाडीत नाही काही नाही. त्यांचं काम झालं की 4 पडले ना खाली आपोआप ना. 5वा शेवटचा पुतळा. गोपीचंद वरती गेले हातात खोरं मारलं साईडला गेले. कोण आहे? मी गोपीचंद. गोपीचंद अग्नेय स्वाहा. या ठिकाणी 5वा सुद्धा पुतळा पेटला महाराज. गोपीचंदाने विचार केला अरे मी जिवंत राहिलो. मग मात्र त्या ठिकाणी जालिंदर नाथाने मनात विचार केला 5 वेळेला हा जिवंत राहू शकत नाही. नक्कीच माझा कानिफा आलाय. अरे गोपीचंद आतून आवाज आला. अरे गोपीचंद माझा कानिफा तुझ्या जवळ असेल म्हणून तू आज जिवंत आहे. नाहीतर तू या ठिकाणी मुठभर राखून पाहिला असता. तेवढ्यामध्ये महाराज वरून आवाज दिला कानिफनाथाने. गुरुदेव हा भाग्यवान शिष्य तुम्हाला गर्तेतून काढण्याकरता आलाय. गुरुजी तुम्ही स्वतःला काय या ठिकाणी लिदेमध्ये पचून घेतलं ते सांगा. कानिफा ज्याने मला टाकलाय तो नाथपंथाची दीक्षा घेणार आहे. तो नाथ होणार आहे. आनंद वाटला. पूर्ण जी बाजूला काढली आणि बाजूला काढल्यावरती साक्षात गुरु त्या ठिकाणी जालिंदरनाथ अलगद या गर्तेतून या आडातून स्वतः बाहेर निघाले.
आजची कथा रसाळ, गोड, आवेग आणि पवित्र या ठिकाणी कथा आहे. कानिफनाथजी श्री राज्यामध्ये गेले. कालच्या सत्रात आपण पाहिलं की या ठिकाणी हनुमानजी बाबा बरोबर ते युद्ध खेळले, श्री राज्यामध्ये गेले आणि गेल्यावरती मात्र एक घटना लक्षात ठेवा महाराज. ज्यावेळेस कानिफाला पाहिलं गोरक्षनाथांनी की श्री राज्यामध्ये आलाय, तोपर्यंत मच्छिंद्रनाथांचा इथे मात्र प्रपंच सगळा फुलून गेला होता. मैनावती नावाची या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी आहे. मैनाकिनी आणि मैनावती हा गोदर करून टाकतात. मैना किनी ही श्री राज्यातली राणी आहे. इथे गेल्यावरती या ठिकाणी प्रपंच सुरू झाला. मच्छिंद्रनाथांचा मुलगाही झाला. नाव मीनना. मीननाथ झाले. साधूचा प्रपंच फुलला गेला. मीननाथ झाले. मी माझ्या या ठिकाणी बगलेतलं काढून मांडित नाही. इथं जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. ते म्हणा साधूला प्रपंच असतो का? त्याने 6 धुवून टाकले. 6 कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार हे धुवून टाकले. ज्याने 6 केले आधू त्याचं नाव साधू. काम, क्रोध, लोभ निमानी ठाई सर्व आनंदाचे सृष्टी झाली. सुंदरपणे या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने प्रपंच सुरू झाला. प्रपंच सुरू झाल्यावर चंद्राननी मृगांगवाणी पाठविदसे शिबिरा लागुनी परितो नातळे कामवासनी इंद्रिय दमनी महाराजा. आदेश झाला. आतमध्ये प्रवेश केला कानिफनाथाने. मच्छिंद्रनाथांच्या समोर आनंद. कानिफनाथाला आनंद झाला, मच्छिंद्रनाथालाही आनंद झाला. पण एक दुःख झालं. कोणाला? कानिफनाथाला. साधूला प्रपंच असतो का? प्रश्न सरळ आहे. साधूला प्रपंच असतो का? जगासाठी दाखवण्याकरता हा प्रपंच आहे, परंतु असण्याकरता प्रपंच आहे. पण भक्तीच्या हिशोबाने जर हिशोब केला तर तो प्रपंच पारमार्थिक दृष्ट्या, ध्यान देऊन ऐका, पारमार्थिक दृष्ट्या हा प्रपंच नाही, ही भक्ती आहे. जरा जिथं जन्म घ्यायचं तिथं घ्यावाच लागणार आहे ना. कारण निमित्त कोण आहे? नाथ जरी असले तरी या ठिकाणी इथली खाणकाम केलं होतं. जावाच लागेल. लग्न करावंच लागेल. मुलगा होणार साधूला. इथं लिहिलं. कालल्ला तिथे लिहिले. कालल्ला तिथे लिहिले. ते ना मोडेगा काही. तिथं जे सटवी टाकून जाते. सटवी कधी टाकते? 7वीच्या दिवशी का 8वीच्या? 5वीच्या? आता आपण ट्रेन जाते. पुन्हा 7वी 8वी सांगितलं. पुढचं सांगितलं 2 घर. महाराज आमची भजनी मंडळी असते ना गावामध्ये. हे बघा काय आमचे सुनबाईला या ठिकाणी सुनबाईची पाठी. चला लवकरात लवकर भजन सुरू करा. कशासाठी? जे मूल जन्माला आलंय 5च दिवसांनी त्याच्या कानामध्ये भजनाचे स्वर जावे आणि तो वारकरी व्हावा. यासाठी एवढ्यामध्ये महाराज इकडे मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला आणि दोघंच आहेत. कोण? कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ एका महलामध्ये बसले आणि कानिफनाथांनी प्रश्न केला, आपण नाथपंथी? म्हटले हो. आपण कानफाड्यापंथी? म्हटलं हो. आपण शिवपंथी? म्हटले हो. मग मला सांगा, तुम्ही हा प्रपंच का केला?
जर आपण साधू आहोत तर प्रपंच करण्याची गरज काय, त्यावेळेस सांगितलं. ज्या वेळेस हनुमानजी बाबाने माझ्याकडून शपथ घेतली तेव्हाच मी हा प्रपंच केला. इकडचा कप्पा टाळी वाजत बरं का, इकडून असं इकडचा कप्पा नाही वाजवीत टाळी, बरं काही हरकत नाही. आता काय फक्त एक दिवस कथा राहिली, उद्याची आहे काय नाही. बघा म्हणजे वाजायचे असेल तर वाजित चला, नाही तर आपलं पुतळ्या करत बसून राहिले. तुम्ही सांगा, आम्ही नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, आपलं चाललं आहे का नाही. टाळीचा आवाज आहे ना बरं का. एक सांगू का, आता आज खरंच खऱ्या अर्थाने आज पवित्र सुदिन आहे. आज रुद्रेश्वराचं दर्शन झालंय माझं, म्हणून लेट झालं थोडं. इकडे अभिषेक चालू झाला. आजपर्यंत नवनाथाला घरी कुणी घेऊन गेलं नाही, पण शहापूर नावाचं एक गाव असं आहे की त्यांनी पूर्ण नवनाथ दत्तात्रयाला घर पोहोच सेवा घरी घेऊन जातात. हे आज नाही समजणार महाराज. इथं जो अभिषेक होतो ना पूर्ण भस्माचा, नाथांना अभिषेक पूर्ण भस्माचा असतो, ही ध्यानात ठेवा. हळदी कुंकू चालत नाही. आता आपण काही पण वापरतो, महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू वाज जाऊ नका, फक्त भस्म. भस्म म्हणजे भस्मच, दुसरं काहीच नाही लागत महादेवाला. तेवढ्या वेळेस मात्र एक झालं महाराज. काय माहितीये का, मच्छिंद्रनाथाने स्त्रियाचा संग केला असं कानिकनाथाला वाईट वाटलं, आणि वाईट वाटल्यामुळे या ठिकाणी कानिकाने प्रश्न केला. राग आला कानिकनाथाला, तुम्ही नाथ असून तुम्ही स्त्रीचा संग केला, तुम्हाला मुलगा झाला, तुम्हाला संतती झाली. त्यावेळेस मात्र थोडा डोक्यातला व्हायरस कमी करा म्हणून या ठिकाणी नाथाने सांगितले, बघा याचा जन्म मीननाथाचा जन्म माझ्या उदरातून होणार होता, म्हणजे माझ्याकडून होणार होता, हे विधिलिखित होतं, म्हणून मला इथे यावं लागलं. इथे सांगितलंय महाराज, जर कामिक पुरुषाने जर स्त्रीचा संग केला, बाबर कामिक पुरुषाने वाईट पुरुषाने जर स्त्रीचा संग केला तर इंद्रासारखी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. इंद्र पडे भग चंद्र झाला काळा, इंद्र पडे भग चंद्र झाला इंद्र पडे भग, लगेच ते पुढचं चरण म्हणतात, चंद्र झाला काळा.
एक गंमत सांगू का महाराज. आपण ज्यावेळेस जेवायला बसतो ना पंक्तीला, पोटभर जेवते बरं का, आणि पोटभर जेवल्यावर काय होतं माहिती का महाराज, एक श्लोक म्हणते, इतकं वाईट वाटतं महाराज कधी कधी. असं नाही करायला पाहिजे. कोणता श्लोक माहिती का? रावणा रावणा तुम्ही का असतात, रावणा रावणा राज्य गंभीर केले. तुला काय करायचंय दादा, तुला पुढे सांबार चौकशा करायला सांगितल्या. सीते सारखे रत्न चोरून नेले. आपलं रत्न पाय दादा, आपल्या रत्नाकडे लक्ष दे. सीते सारखे रत्न तुला बदला. कशाला खड्या पाकड्याकडे तू गप जेव ना गपचूप. अगोदरचा श्लोक म्हणा ना, वदनी कवळ घेता हे म्हणा ना, नाम घ्या श्री हरी. सहज हवन होते नाम घेता पुकारे. जीवन करे जीवेत्व अनहे पूर्ण ब्रह्म. उदर भरण जाणी जयंत कर. हे जर नाही आलं, ताट वाढून घेतल्याच्या नंतर आपण फक्त आपल्या उजव्या हातावर थोडस पाणी घ्यायचं. मी तरुण पोरासाठी सांगतोय, उजव्या हातावरती पाणी घ्यायचं. आणि पाणी उजव्या हातावर घेतलं बाबा की समजून घ्यायचं या ठिकाणी. आणि ताटाभोवती फक्त असं या ठिकाणी फिरवायचं, गोल असं. एकदा पाणी असं फिरवायचं. फिरवण्याची पद्धत असं नाही फिरवायचं, मग असं उजवी कोण असं फिरवायचं. ज्या वेळेस तुमच्या पात्रामध्ये ते अन्न असतं, ते अन्न असतं. पण ज्या वेळेस तुम्ही त्याला पाणी फिरवता, त्याच वेळेस तो देवाचा प्रसाद तयार होतो. साध्या सिंपल गोष्टी आहेत महाराज, एकदम साध्या सरळ, काही आडी वेळे नाही. एकाने मला विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही पाणी का फिरवता? म्हणलं मुंग्या जास्त आहेत म्हणून. कारण त्याच्या गळ्यात माळच नव्हती. म्हणलं मुंग्या येऊ नये म्हणून ओलं करून ठेवतोय असं. आजपासून तरुण पिढीने हा नियम स्वीकारा महाराज. आणि ज्यावेळेस तो प्रसाद तुमच्या मुखामध्ये जाईल, त्यावेळेस मात्र भगवान परमात्म्याची कृपा तुमच्यावरती अखंड राहील. पण याच्याकरता काही खर्च आहे का नाही? मोठा खर्च आहे का नाही? हातावर पाणी घ्यायचंय थोडंसं आणि फिरवायचं ताटाभोवती. काही ठिकाणी ज्यावेळेस नवरदेव नवरी आशीर्वादाला आम्ही गेलो की तसे मंगल कार्यालय असतात, तिथं पाणी फिरवीत नाहीत. मग पुढे एक जण जेवत असतो आणि हा कधी उठतो म्हणून 3 जण खुर्चीच्या माग उभे असते. कसा जेवण हा? अरे मान तळात घात बसल्यासारखं होतं, दुसरं काय? पण कोणाच्या? फक्त आमच्या वारकऱ्याच्या. कारण सांगू, वारकऱ्याला अशी जेवायची पद्धत माहित नाही. वारकऱ्याला या ठिकाणी पद्धत एकच माहित आहे, ए देवा एवढंच दे. मैं भूका रह जाऊं, साधुना भूका जा. देवा माझ्या प्रपंचात एवढंच दे देवा. मला उपाशी ठेवू नको, माझ्या घरात आलेला साधू सुद्धा उपवासी जाऊ देऊ नका देवा. एवढंच मला दे, एवढंच मला दे. आशाला देव एवढं देऊन टाकतो महाराज, चकाचक एवढं देतो वारकऱ्याला. आता बघा नाही पंक्ती घालतात,
एवढा मोठा खर्च उचलतात, पण एक घराच्या महाराज ईद केलेला खर्च, ईद घातलेला 1 रुपया, ईद दिलेला 1 क्षणाम, तुमची पुण्याची गणना कोण करून टाकेल? म्हणून जे कर्मात असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. कारण कर्म या ठिकाणी इंद्रपणे भाग चंद्र झाला काळा, इंद्राला या ठिकाणी कर्म चुकलं नाही. तुम्ही आम्ही कोण महाराज? एक वेळेस काय म्हणाला गे? आणि त्याच्याकडे एक कायदा आहे बरं का, तो परीक्षा घेत असतो. कसा कसा कायदा आहे सांगतो ना महाराज. एक गीत आठवलंय, उद्धवा, जुनं गीत आहे. अजब तुझे सरता, एक दोन तीन चार, येऊन पोहोचले महाराज. आणि आल्यावरती मात्र हेलपट्टणी आले. आणि हेलपट्टणी गावामध्ये आल्यावरती एक सुंदर या ठिकाणी भजन म्हणू लागले. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, कानिपनाथजी महाराज ती राज्यामध्ये, गोरक्षनाथजी महाराजांचं तप पूर्ण झालं, निघाले गोपीचंदाच्या राज्यात. गोपीचंदाच्या राज्यात आले आणि आल्यावरती मात्र एकच झालं, भिक्षा मागू लागले. हे माय भिक्षा
गोरक्षनाथाच्या राज्यामध्ये आले. ज्या गोपीचंदाने जालिंदरनाथाला गर्तेत पुरून टाकलं होतं, म्हणजे आडात टाकलं होतं, वरून घोड्याची लीप टाकून दिली होती. फक्त संशय आणि परमार्थ नडतो महाराज, आणि संशय आणि प्रपंच ही नडतो. ज्याच्या जीवनात या ठिकाणी संशय नावाची या ठिकाणी पाल चुकते, त्याचं जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. संशय काढा. आणि ज्यांनी अंतःकरणातील संशय काढून टाकला तो संत झाला, तो साधू झाला. भिक्षा सुकोमल गोरक्षनाथ त्या ठिकाणी भिक्षा मागू लागले. आणि नेमकंच तिथे भिक्षा मागत असताना एक घटना घडली. भिक्षा मागत असताना त्या लोकांना हे नाथपंथी आहेत, भिक्षा मागत 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 बरोबर त्या आडापाशी आले, ज्या ठिकाणी जालिंदरनाथाला गर्तेमध्ये पुरून टाकलं, आडात पुरून टाकलं होतं फक्त संशयामुळे. मुलं अभ्यास करतात MPSC UPSCचा, संशय होईल का नाही, पण त्याच्यावरती विश्वास ठेवून जर मुलांनी अभ्यास केला भगवान परमात्म्यावरती, तर तो नक्कीच कलेक्टर होऊ शकतो, PSI होऊ शकतो, SP होऊ शकतो, जेव्हा SP होऊ शकतो, PI होऊ शकतो, PSI होऊ शकतो. त्याच्यावर विश्वास ठेवायचा, मग वाचायचा. तर मी वाचेन आणि मी घोकंपट्टी करीन, जमणार नाही. आर झाले या ठिकाणी आयुष्य निघून गेले. काय करतो मुलगा? UPSCचा अभ्यास करतोय. किती वय किती झालं? 40च्या आताच अजून. लगीन बेगीन झालं का? नाही नाही ना अजून. कोण देईल याला पोरगी? याचा अर्थ काय? अभ्यास करू नये, अभ्यास अवश्य करा, पण परमार्थाला विसरून अभ्यास करू नका पोरांनो. आज या मठामध्ये जे जे तरुण वर्ग या ठिकाणी वाढण्याचं काम करतात, जे तरुण वर्ग या ठिकाणी पडेल ते काम करतात, समजून घ्यायचं तुम्ही जो अभ्यास कराल, दत्त दिगंबरजी महाराज आणि विष्णुदत्त महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि गॅरंटी वर्षाची 365 दिवसात, रिझल्ट 365 दिवसात. कारण एक सांगू का, सांगतो ना, हा रिझल्ट 365 दिवसात का? माझ्याकडे जे दैवत, मी या ठिकाणी ज्या दैवताची थोडी आराधना करतो ते दैवत हे शनी. आणि शनीचा काम आहे झटपट, लवकरात लवकर आहे. इकडं तिकडे काय असेल ते. आज कोणता वार आहे? शनिवार. आज शनीचाच वार आहे ना, म्हणून तर या ठिकाणी भजन आमच्या डॉक्टर साहेबांनी जे भजन गायलं, ओ तिलांजन समभासन, ओम नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. आणि एक आनंदाची वार्ता या ठिकाणी झाली की पुढच्या वेळेस जी कथा आहे ती कोणती आहे? शनी. आणि एक सांगतो बाबा, शनीची कथा जवळजवळ आजपर्यंत झालेली महाराष्ट्रात सांगतोय, महाराष्ट्रात नाही देशात सांगतोय, झाली नाही महाराज. सगळ्या कथा होते शनीची नाही. इकडे या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज आले. हे निरंजन भिक्षाम दे, भिक्षाम दे, अलख निरंजन. वीर कशी आले आणि आल्यावरती आतून आवाज आला, अरे अरे अरे. तेवढ्यामध्ये गोरक्षनाथांनी विचारलं, आपलं नाव काय माऊली? आपला पंथ कोणता? नाथ पंथ. नाव काय? जालिंदरनाथ. का रे तू कानिफा आहे का?
काय सांगितलं? आळातून आवाज काय आला? ए तू कानिपा आहे का? कानिपा माझा शिष्य आहे रे कानिपा. तू कोण आहे? मी मच्छिंद्र शिष्य गोरक्ष. अरे तू मच्छिंद्राचा शिष्य आहे का? अरे आपण एकाच पंथाचे. आमचे वारकरी जर असताना चालले, उभा गंध दिसला, एकमेकाला काय म्हणतो आपण? जय हरी. काय म्हणतो आपण? जय हरी. आडवा भस्म भगवान भोलेनाथाचा. जय शिवशंकर. बरोबर आहे का? यापेक्षा नाथ एकमेकाला भेटले. आदेश 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 आदेश. इथे मात्र सांगितलं आणि मग मात्र गोरक्षनाथाला राग आला. तुम्ही स्वतःला जलिंदर नाथ म्हणून घेता, नाथपंथीय म्हणून घेता. तुमच्या वरती घोड्याची लीट साठली. तुमच्या ताकद नाही वर यायची आहे. पण इथला राजाला मला त्या ठिकाणी नाथपंथात आणायचे. त्याचं नाव गोपीचंद. माळी घालुस्तवर असे या ठिकाणी महाराज लोकांना नावं ठेवते. माळी घालुस्तवर बरं का? काय खरंय माळ करायचं? काय खरंय माळ करायचं? आणि एकदा का त्याच्या गळ्यात माळ गेली, सरळ नीटच झालं. आणि मग त्याने उभा गंध पाहिला. करकन वागता असं काय? जय हरी महाराज, जय हरी महाराज. का रे अगोदर लय दाट होता. माळ आम्हाला नम्रता शिकवते महाराज. जीवन जागे बिगर माळीचं मरू नये. आणि आलाय वगाने म्हणून सांगायला काहीच हरकत नाही. इथे एक बोर्ड लावलंय छोटासा रुद्राक्षाचा. ज्याच्या गळ्यामध्ये पंचमुखी रुद्राक्ष आहे त्याचा अकाल मृत्यू होणार नाही. म्हणजे ऍक्सिडेंट होणार नाही असं मला वाटलं. म्हणून सगळ्यांसाठी एक सूचना आहे. रुद्राक्ष माझ्याकडे उपलब्ध आहे. काशीवरून आणलेले आहे, सिद्ध केलेले आहे. फक्त एकाने मला फोन केला, कारण ते ऑनलाईन पाठवतील. माझी मुलं ही दोन्ही ऑनलाईन पाठवते. एकाने फोन केला, रुद्राक्ष गळ्यात असल्यावरती मांसाहार करता येईल का? म्हणून माझ्याकडे फोन दि पाहिला. फोन दे माझ्याकडे. फोन घेतला. काय म्हटले? म्हणलं माऊली नाही, रुद्राक्ष गळ्यात असेल तर मांसाहार चालेल का? म्हणलं चालेल ना. पण कोणता चालेल माहितीये का? ते म्हणले काय? म्हणलं तुझं पोराचं मांस खावं लागेल. म्हणलं काय अडचण नाही. घरी मुलं असतील ना? म्हणजे हो काय हरकत नाही. म्हणलं रोज एक कापायचं. असं काय बोलतोय महाराज? म्हणलं असं बोलत नाही, मी सरळ बोलतोय. म्हणलं दुसऱ्याच्या लेकरा कापून पोटात घालतो तेव्हा मजा वाटते ना आम्हाला. कुकर मध्ये शिदू शिदू खायचं लोकांचे लेकर. 2 पायाचे 4 पायाचे तेव्हा मजा वाटते आम्हाला महाराज. ध्यानात ठेव महाराज. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्याने स्टडी करू द्या, म्हणजे अभ्यास करू द्या यशस्वी. ज्याच्या घरामध्ये नाही किरकिर चाललेली आहे बुवा, एकमेकाला काय या ठिकाणी सगळेच पाण्यात पाहते. घर सुरळीत चालण्याचं एकमेव साधन पंचमुखी रुद्राक्ष. ज्याच्या गळ्यात तो भाग्यवान. विघ्ने मामा, पहिले मी या ठिकाणी रुद्राक्षाचे पैसे घेत नव्हतो, परंतु काय झालं त्याची किंमत कळणं लोकांना. आता 500 रुपये घेतो, 501 रुपये. तर आता लोकांना किंमत कळायला लागली. वा 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 वा. नाही पॉवरफुल असेलच ना. कोण क्वालिफाईड झालेलं असेल ना पॉवरफुल. मला गळ्यात घालून घे आधी. मग येरीच्या काठवर बसून बसतो पाणी नको मोजू. एक जण उगा विहिरीच्या काठवर बसलं, खाली पाणी पाहिलं. वा वा वा. म्हणजे किती पाणी गोड आहे. अरे पण तू विहिरीच्या काठावर झाला, मग आतमध्ये उतर, हातात पाणी घे, पाणी पी, आणि मग कळत तुला त्याची चव काय. इकडे मात्र या ठिकाणी राग आला गोरक्षाला. जलेंद्र नाथ
या नगरेचा जो राजा आहे गोपेचंद, त्याचे नगरे एका क्षणात पालथे करून टाकेल. तुम्हाला या ठिकाणी गर्तेत का पुरवलं त्याने? त्यावेळेस मात्र एक झालं महाराज. खलिंदाराने सांगितलं, एक काम कर, काय, माझा शिष्य येईल आणि मला या राजाला नागपंथात आणायचंय. म्हणून प्रत्येक हिंदुस्थानामधल्या प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आपल्या हिंदूचा जो पंथ आहे, जो या ठिकाणी वारकरी संप्रदाय आहे, इतर काही संप्रदाय आहेत, त्या संप्रदायाशी आपल्या लोकांना अटॅचमेंट करून घ्या. ती आपली जिम्मेदारी आपली आहे. एक वेळेस काय म्हणलं की आनंद आहे. आणि तेवढ्यामध्ये मात्र गोरक्षनाथातून निघाल आणि श्री राज्यातून कानिफनाथजी महाराज येत असताना दोघांची एका आंब्याच्या वनामध्ये भेट झाली. एका आंब्याच्या वनामध्ये. चला नाना, जाके घेऊन या. लखन निरंजन